मी आमच्या घराशेजारी असलेल्या मोकळ्या प्लॉटमध्ये व्यायाम करत होतो. कारण ज्या माणसाची ती जागा होती त्या माणसाने कॉलनीतील मुलांसाठी ओपन व्यायामशाळा काढली होती. दररोज संध्याकाळी 5:30 वाजता आम्ही सर्वजण जमून त्या ठिकाणी व्यायाम करत असू. त्याचवेळी आमच्या घरामागे राहणारी समीरा नावाची मुलगी आमच्या घरी येऊन आईला जोरात आवाज देऊ लागली, "अहो वैशाली काकू, थोडं बाहेर या, काम आहे." मग माझी आई तिचा आवाज ऐकून लगेच घरातून बाहेर आली आणि म्हणाली, "हा बोल बेटा समीरा, काय काम आहे?" "बघ काकू, तुझ्या मुलाला नीट समजावून सांग, नाहीतर जर मी ही गोष्ट माझ्या भावाला सांगितली तर तो त्याच्या हातून खूप मार खाईल." तेव्हा आई म्हणाली, "अरे माझ्या मुलाने असं केलंय काय की तू एवढी रागावली आहेस?" "काकू, हा माझ्या छोट्या बहिणीला रोज छेडतो. ती आज कॉलेजमधून रडत रडत घरी आली आहे. तिची गोष्ट सांगण्यासाठी मी तुमच्याकडे आले आहे." आईच्या मागे माझे वडीलही उभे राहून या सर्व गोष्टी ऐकत होते. त्याच वेळी वडिलांनी मला आवाज दिला आणि घरी बोलावले. मी एक नजर त्या समीराकडे टाकली आणि विचारले, "कशी आहेस समीरा?" तेव्हा वडील मला खूप रागावले आणि त्या मुलीसमोर मला एक कानाखाली लावली. त्यामुळे माझ्यावरचा कंट्रोल सुटला. मी संतापाच्या भरात त्या ठिकाणाहून निघून काकांकडे जाण्याचा त्वरित निर्णय घेतला. पण माझं कोणी ऐकून का घेतलं नाही? माझी चूक नसतानाही मी त्याची शिक्षा का भोगावी? माझ्या वडिलांना स्वतःच्या मुलावर विश्वास का ठेवला नाही? बाहेरून आलेल्या मुलीने जे सांगितलं त्यावर विश्वास ठेवून ते मला का रागावत होते? माझे नाव राहुल आहे. आता मी तुम्हाला समीराची बहिणीशी माझं काय झालं होतं ते सांगतो. समीराच्या बहिणीचे नाव प्रिया होते. मी आणि प्रिया कॉलेजमध्ये एकाच वर्गात शिकत होतो आणि सोबत बसने कॉलेजला जायचो. मी दररोज जिम करत असल्यामुळे माझी पर्सनॅलिटी कॉलेजमध्ये सर्वात छान होती. म्हणजे कॉलेजमध्ये सर्वात हँडसम मुलगा मीच होतो. एके दिवशी आम्ही गाडीत चढलो तेव्हा गाडीत खूप गर्दी होती. आम्हाला बसायलाही जागा मिळाली नव्हती. म्हणून आम्ही उभे राहून कॉलेजला निघालो. आमच्या घरापासून कॉलेजचे अंतर बसने किमान 20 मिनिटाचे होते. अचानक गाडी जोरात धावत असताना समोर एक मोटरसायकलवाला येऊन थांबला. त्यामुळे बस ड्रायव्हरने जोरात ब्रेक मारला. माझ्या मागे प्रिया उभी होती. मी सावध असल्याने वरच्या रॉडला पकडून ठेवलं, पण प्रिया समोरच्या अंगावर आली आणि माझ्या हाताचा तिच्या त्या ठिकाणी चुकून स्पर्श झाला. तो स्पर्श इतका मजेदार होता की मी शब्दातही सांगू शकत नाही. मी मागं वळून पाहिलं तेव्हा प्रियाही हसत होती. मग मी कान पकडून सॉरी म्हणालो. ती म्हणाली, "राहुल, यात तुझी काय चूक आहे की तू सॉरी म्हणत आहे? आणि तसंही मला कुठे दुखापत झाली नाही. पण हो, तुझा हात माझ्या हृदयाजवळून गेला ना, तो मला खूप आवडला." मी तिच्याकडे दुर्लक्ष करून समोर पाहू लागलो. प्रिया माझ्यावर वन साईड प्रेम करायची. तिला मी खूप आवडायचो. पण तिने तिच्या प्रेमाची कबुली माझ्याजवळ कधीच केली नव्हती. संध्याकाळी कॉलेजमधून घरी येत असताना मी आणि प्रिया एका सीटवर बसलो होतो. तेव्हा ती हातांचा स्पर्श माझ्या शरीराच्या वेगवेगळ्या ठिकाणी करू लागली. ते मला अजिबात आवडले नव्हते. म्हणून मी तिच्यावर खूप रागावलो होतो. त्या रागाचा बदला घेण्यासाठी तिने आपल्या बहिणीला चुकीची माहिती दिली. म्हणून तिच्या बहिणीलाही माझ्याविषयी खूप राग आला होता. मी अशी चूक पुन्हा करू नये म्हणून समीरा माझ्या घरी आली होती. आता मी काकांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. माझे काका सुनील पुण्याला एका कंपनीत काम करतात. त्यांच्याकडे जाऊन मी त्यांच्याच कंपनीत काम करणार असा मनोमन ठरवून मी बसस्टँडवर आलो. इकडे तिकडे पाहिल्यावरही पुण्याची गाडी दिसत नव्हती. म्हणून इन्क्वायरी कक्षात विचारलं असता कळलं की शेवटची गाडी रात्री 8:30ची आहे. बस स्टँडवर येऊनही मी इकडे तिकडे फिरू लागलो, कारण खूप भूक लागली होती आणि खिशात 1 रुपयाही नव्हता. म्हणून रिकामी पडलेली बाटली उचलून त्या जलाकुंभातून पाणी भरले. खायला नसलं तरी चालेल, पण रात्री प्यायला पाणी असावं. बरोबर 8:40 पुण्याची गाडी आली. गाडीत फारशी गर्दी नव्हती, म्हणून मी शेवटच्या सीटवर जाऊन बसलो. ती सीट रिकामी होती आणि मला झोपायलाही सोयीची होती. पण माझ्याकडे तिकिटासाठी पैसे नव्हते. मी कंडक्टरजवळ जाऊन विनवणी केली, "दादा, माझ्याकडे पैसे नाहीत.
काही दिवसांनी परतफेड करेन. माझ्यावर विश्वास ठेवा. मी घरच्यांशी भांडून पुण्याला कामासाठी जातो आहे. तो कंडक्टर दयाळू होता. तो म्हणाला, काही हरकत नाही बेटा, तुझे पैसे मी भरतो. पण ज्या ठिकाणी काम करशील तिथे प्रामाणिकपणे कर. त्यांची प्रत्येक गोष्ट मी मनात ठेवली. सीटवर जाऊन 2 घोट पाणी प्यायलो आणि झोपलो. सकाळी 8 वाजता कंडक्टरने उठवलं. मी मुडवाला जाणार होतो. ते ठिकाण किती लांब आहे असे विचारल्यावर ते म्हणाले, 2 तास लागतील. ही 100 रुपये ठेव. एवढ्या मोठ्या शहरात तू कोणाकडे मदत मागशील? मी त्यांचे पाय धरले. डेक्कन जिमखान्याहून मला मुडवाला थेट बस मिळाली. शिवाजीनगरहून लोकल बस पकडून डेक्कनला आलो. 10 मिनिटे थांबल्यावर मुडवाची बस मिळाली. सकाळचे 9 वाजले होते. बसने मला 10 वाजून 20 मिनिटांनी मुडवाला पोहोचले होते. काकांच्या घरी मी 2 वर्षांपूर्वी वडिलांबरोबर आलो होतो म्हणून घर माहीत होतं. काकांनी एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने घर घेतलं होतं. मी बेल वाजवली. काकू सौमित्रा यांनी दार उघडले. त्या म्हणाल्या, अरे राहुल, अचानक? ना फोन ना खबर. काही इमर्जन्सी काम आहे का? ये, घरात ये. काकूंनी रुजुताला आवाज दिला. रुजुता, एक ग्लास पाणी आण आणि कोण आलंय बघ. रुजुता काकूंची लहान बहीण होती. तिचं लग्न झालं होतं. ती इथे कशी हा प्रश्न मला पडला होता. रुजुताने पाणी आणून दिले आणि म्हणाली, राहुल, कसे आहात तुम्ही? मी अगदी ठीक. तू कशी आहेस? मीही मजेत आहे. रुजुता सुंदर व आकर्षक होती. काकू विचारू लागल्या, अचानक येण्याचं कारण काय? काकू, मलाही काकांसारखं व्हायचं आहे. त्यांच्यासोबत काम करण्यासाठी आलो आहे. पण तुम्ही माझ्या घरी फोन करून सांगा की मी इथं आलो आहे. नाहीतर आई बाबा माझी चिंता करतील. मी काकूंशी बोलत असताना रुजुता माझ्याकडे एकटक पाहत होती. काकू म्हणाल्या, तुम्ही आधी तयार हो, मग घरी फोन करेन. मग काकू रुजुताला म्हणाल्या, तुम्ही तयार व्हा, राहुललाही तयार व्हायचं आहे. रुजुता म्हणाली, आता तयार झाले होते दीदी. मी बाल्कनीत उभा राहून बाहेरचे दृश्य पाहू लागलो. काकांचे घर 1 BHK होते. ते 5व्या मजल्यावर असल्याने बाहेरचं दृश्य फार सुंदर होतं. थोड्याच वेळात काकू म्हणाल्या, राहुल, रुजुता तयार झाली, तू सुद्धा तयार हो. मी तयार होण्यासाठी बाथरूममध्ये गेलो. पण आत येऊन मी शॉक झालो. कारण आधी रुजुता तिथे तयार होत होती. तिचे कपडे पाहून मी तिच्यावरचे आकर्षण माझे वाटले. ती जशी सुंदर दिसत होती तसेच तिचे लाल रंगाचे कपडेही सुंदर दिसत होते. मी ते दुसरीकडे ठेवून अंघोळीकडे लक्ष केंद्रित केलं. अंघोळीनंतर मी माझे कपडे घेऊन बेडरूममध्ये जात असताना रुजुता तिथे गाऊन घालत होती. ती आतूनही सुंदर दिसत होती. ती आपले केस विंचरू लागली तेव्हा आमची नजरानजर झाली. तिचं लक्ष माझ्या 6 पॅक्सकडे गेलं. मी म्हणला, रुजुता, थोडा वेळ बाहेर जाऊ शकतेस का? तिला माझ्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. रुजुता, तुला ऐकू येतंय का? ती बाजूला झाली, पण तिचं लक्ष अजूनही माझ्या पोटावरच होतं. ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली, राहुल, काय पर्सनॅलिटी आहे तुझी? अशा हालतीत जर कोणी पाहिलं तर तुझ्या पहिल्या नजरेतच वेडं होईल. तुला जिमला जात असतो का? जिमला जात नाही, अजूनही जिम करतो, म्हणून अशी पर्सनॅलिटी आहे. माझं बोलणं ऐकून रुजुता बाहेर आली. मी कपडे घातले आणि बाहेर आलो. काकू चहा बनवत होत्या. रुजुता TV समोर बसली होती. मीही तिच्याजवळ बसलो. तिने लाल रंगाचा गाऊन घातला होता जो तिला अगदी शोभून दिसत होता. काकूंनी चहा दिला. मी विचारलं, तू थोडा चहा घेशील का? मी चहा पित नाही. बरं, चहा प्यायल्याने रंग काळा होतो. तू इतकी सुंदर आहेस की त्यामुळे काळीही झालीस तरी चालेल, मी विनोदाने म्हटले. चहा पिऊन झाल्यावर मी किचनमध्ये गेलो. काकू स्वयंपाकघरात बिझी होत्या. राहुल, आता सिंपल खाणं बनवते. संध्याकाळी काका आले की बढिया खाणं बनवू आणि सगळे मिळून खाऊ. काकू, तुम्ही काहीही बनवाल ते तुमच्या हातचं चांगलंच बनतं. तुमच्या हातात एक जादूच आहे. मी परत रुजुताजवळ बसलो. ती अधूनमधून माझ्याकडे पाहत होती. तिच्या हातात कपडा आणि सुई धागा होता.
तिच्या लाल गाऊनचे 2-3 नंबरचे बटन उघडे होते. त्यातून असं दृश्य दिसत होतं की जे मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. थोड्या वेळानं काकूंचा आवाज आला, राहुल, रुजुता, जेवण तयार आहे. जेवणासाठी आम्ही बाथरूमजवळ आलो. रुजुता म्हणाली, राहुल, तुम्ही कधीपासून माझ्याकडे पाहत होता? तुमची नजर कुठे होती? रुजुता, तूही कधीपासून माझ्याकडे पाहत होतीस? मग तू कशाकडे पाहत होतीस? काही खास होतं, वेळ आली की सांगेल. चल, दीदी बोलावत आहे. रुजुताने मला जेवायला ताट दिलं. ती माझ्यासमोर वाकली तेव्हा तिच्या आतील भागाचं दृश्य माझ्या डोळ्यांसमोर आलं. ते एवढं सुंदर होतं की मी कल्पनाही केली नव्हती. जेव्हा जेव्हा ती पोळी ठेवायची तेव्हा माझं लक्ष तिकडंच जात होतं. दुपारी 1 वाजता रुजुता जेवण करून माझ्याजवळ TV पाहायला बसली. काकू झोपल्या. रुजुता म्हणाली, राहुल, तुझं इथं अचानक येणं कारण काय? मी समजले, तुम्ही शिक्षण सोडून का आलात? घरच्यांसाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. आमची परिस्थिती गरिबीची आहे. फक्त बाबा कमवत होते, त्यात घर चालेना. म्हणून मी मुलगा म्हणून जबाबदारी घेण्याचं ठरवलं. वा, एवढ्या लहान वयात ही समज आली. कितीतरी मोठे झाल्यावरही आपल्या जबाबदारीपासून पळतात. रुजुता, तुझं तर लग्न झालं होतं ना? मग तू इथे कशी? बाहेरून काही प्रॉब्लेम नाही, पण आयुष्यातील चढ उतारांमध्ये कधीकधी माणूस दुसऱ्यांच्या नजरेतून पडतो. परत यायला खूप वेळ लागतो. माझ्या बाबतीत असंच काही झालं. जिजाचे आणि दीदीनं मला सांभाळलं नसतं तर मी कुठेतरी हरवले असते. रात्रभर प्रवास केल्याने मला झोप येत होती. मी चटई टाकून झोपलो. अधूनमधून रुजुता माझ्याकडे पाहत होती. संध्याकाळी डोळे उघडले तेव्हा काका घरी आले होते. काकांनी मला मिठी मारली. राहुल, अचानक कसं? काही खास काम आहे का? काका, बाबा खूप दमलेत. त्यांना मदत व्हावी म्हणून मीही तुमच्यासारखं काम करू इच्छितो. मला कंपनीत काम लावा. मी तुमचे उपकार विसरणार नाही. काकांच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणाले, बघ, आपला राहुल किती समजदार झालाय. अजूनपासून जबाबदारी उचल समजते. त्यांनी पुन्हा मिठी मारली. तू काळजी करू नकोस. मी 1-2 दिवसात नोकरी लावतो. आता रात्रीचे 11 वाजले. काकू झोपल्या. रुजुता आणि मी हॉलमध्ये झोपणार होतो. दुपारी झोप लागल्याने मला पुन्हा झोप येत नव्हती. रात्री 1 वाजता अचानक काकांच्या रूमचं दार उघडलं. मी जागा होतो. डोळे उघडे होते, पण असं दाखवलं की मी झोपलो आहे. काका बाल्कनीचं दार लावून परत येताना रुजुता तिथे झोपली होती तिथे थांबली. त्यांनी तिच्या चेहऱ्यावर हात फिरवला. मग त्यांनी मला पाहिलं. मी डोळे अर्धवट उघडे ठेवले होते. त्यांना वाटलं मी झोपलो आहे. मग त्यांनी रुजुताला उठवलं. तिनं काकांना पाहून काहीच प्रतिक्रिया दिली नाही. ती काकांचा हातात हात घेऊन त्यांच्याजवळ बसली. दोघेही एकमेकांना मिठी मारू लागले. माझ्या पायाखालची जमिनीत सरकरली. असा प्रकार मी कधीच पाहिला नव्हता. मग रुजुता आणि काकांनी ओठ एकमेकावर ठेवले आणि 15 मिनिटे रसचक्कर चालवली. हळूहळू दोघांनी आपले बाजूला ठेवून एकमेकावर प्रेम केलं. त्यानंतर काका आपल्या रूममध्ये जाऊन झोपले. रुजुता उठून बसली आणि विचार करू लागली. मी त्या विचाराने झोपलो. सकाळी मी उशिरा उठलो. काका ड्युटीवर गेले होते. रुजुता बाल्कनीत बसून बाहेर पाहत होती. मी तिच्याजवळ बसलो. काय विचार करतेस? सगळं स्वार्थी आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी लोक काहीही करू शकतात. त्या स्वार्थी लोकांचं काय करायचं? रुजुता म्हणाली, मला काही समजलं नाही. तू काय बोलतोयस? म्हणतोय की त्यांना फक्त स्वतःची परवड असते. बरोबर सांगितलंस. पण तू कोणाच्याबद्दल बोलतोस? ते आपल्या सासरच्या लोकांची नावे घेऊ लागली. तेवढ्यात काकूंचा आवाज आला. मी बाथरूममध्ये गेलो. आतमध्ये काकूंची आतील कपडे टांगलेली होती. तीही आकर्षक होती. मग मी विचार केला, एखादी जुनी गाडी गॅरेजमध्ये टाकल्यावर तिच्याकडे लक्ष द्यायचे नाही, पण नवीन गाडी आली की तिला रोज साफ करतात. असाच प्रकार काकांशी झाला असेल. सकाळी 9 वाजता मी बाहेर फिरायला जाण्याचा विचार केला. काकू म्हणाल्या, शेजारी मोठं गार्डन आहे, तिथं बसूया. रुजुतालाही सोबत घे. आम्ही इथे जाऊन बसलो.
मी विचारलं, तू इतकी उदास का असतेस? तुझ्यासोबत काही झालंय का? बोल. सांगून काय उपयोग? कशाचा उपयोग नाही. पण असं गुटगुटून जगण्यापेक्षा आपलं दुःख बोलून दाखवलं की मन हलकं होतं. तिथेच तर प्रयत्न करते. पण दररोज रात्री माझ्यासोबत नवीन नवीन घटना घडते. माझ्या लग्नाच्या 2 वर्षांनी पतीने मला घटस्फोट दिला. कारण मला अपत्य होऊ शकत नव्हतं. मायकावाल्यांकडे सुद्धा जाऊ शकले नाही. मग दीदीनं मला सांभाळलं. पहिल्या रात्री मी पाणी प्यायला उठले असता जिजाजी आणि दीदी एकमेकांवर प्रेम करत होते. माझ्याही इच्छा जाग्या झाल्या. जिजाजींनी त्याचा फायदा उठवला. मी त्यांना नकारही देऊ शकत नव्हते. पण त्या घेण्यात मला समाधान मिळत नव्हतं. मग माझी नजर तुझ्यावर गेली. पहिल्याच दिवशी मला तू खूप आवडलास. आम्ही घरी आलो. जेवण करून टी व्ही समोर बसलो. काकू झोपल्यावर मी रुजुताला दाराची कडी लावायला सांगितली. आम्ही एकमेकांच्या ओठांचा रस घेतला. तब्बल 3 तास एकमेकांवर भरभरून प्रेम केलं. आता रुजुता मला सोडू इच्छित नव्हती. आमचं नित्यनियम झालं. रुजुता रात्री काकांकडून प्रेम करायची आणि दिवसा माझ्यासोबत. 3 दिवसांनी काकांनी मला एका कंपनीत क्लर्कच्या नोकरीला लावलं. दुपारी घरी आल्यावर रुजुता माझ्यासोबत जेवू लागली. काही महिन्यानंतर राहुल आणि रुजुता यांचं लग्न झालं. सुरुवातीला सर्व काही गुप्तपणे चाललं होतं. पण हळूहळू राहुलच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली. तो विचार करू लागला, ज्या काकांनी मला आश्रय दिला, अनाथासारखं स्वीकारलं, त्यांच्याच घरात मी विश्वासघात का केला? रुजुता ही त्यांच्यासाठी बहिणीसारखी होती. पण आम्ही दोघांनी त्यांचा विश्वास गमावला. एके दिवशी राहुलने रुजुताला सरळ विचारलं, आपण काकांसमोर सत्य का बोलू नाही? आपलं नातं खरं आहे, पण जोपर्यंत आपण त्यांना फसवतो तोपर्यंत या नात्याला आशीर्वाद मिळणार नाही. रुजुताला ही रात्रीची पापे पचत नव्हती. तिनेही होकार दिला. दोघांनी एकत्र काकूंसमोर गुडघे टेकले. राहुल म्हणाला, काका, तुम्ही माझ्यावर जी माया केली तिची मी फसवणूक करून परतफेड केली. मी लाजतो. तुम्ही मला जशी माफी द्याल तसा मी पुन्हा सरळ मार्गावर वागेन. काका सुनील यांना प्रचंड धक्का बसला. ते खूप रागावले. पण काकू सौमित्र यांनी शांत राहून विचारलं, चूक फक्त राहुल आणि रुजुताची नाही. घरातील वातावरण, हे चुकीचे संबंध, याला जबाबदार आपण सगळेच आहोत. पण आता प्रामाणिकपणे पुढे जायचं आहे. राहुलने काकांकडे माफी मागितली, हात जोडले आणि सांगितले, मी ही नोकरी सोडतो. नवीन ठिकाणी मी प्रामाणिकपणे कष्ट करून आपल्या पायावर उभं राहील. रुजुता तुमच्याकडेच राहील. जोपर्यंत मी धंदा उभा करत नाही तोपर्यंत मी तिच्याकडे पाहणारही नाही. काकांनी खूप विचार केला. त्यांना राहुलचा प्रामाणिकपणा दिसला. त्यांनी ठरवलं, चूक झाली, पण माणसात बदल होणं महत्त्वाचं आहे. तुला आम्ही दुसऱ्या शहरात नोकरी लावून देतो. रुजुता, तिथे नको, आधी स्वतःची उभारणी कर. राहुलने ते मान्य केलं. तो नागपूरला गेला. दिवस रात्र कष्ट करून तो 3 वर्षात एक छोटासा व्यवसाय उभा करू लागला. रुजुताने दरम्यान शिक्षण पूर्ण करून नोकरी केली. दोघांनी एकमेकांना सन्मानाने नातेसंबंधातील पवित्रता जपत पुन्हा भेटण्याचं ठरवलं. काका आणि काकूंनीही आपल्या चुकांचं गांभीर्य ओळखलं. त्यांनी एकमेकांशी प्रामाणिकपणे बोलून आपल्या नात्यातील तडे भरून काढले. रुजुता आणि राहुल यांच्या प्रेमाला सगळ्यांचा आशीर्वाद मिळाला. पण त्यानंतर 2 वर्षांनीच त्यांनी विधिवत लग्न केलं. त्या रात्री राहुल आणि रुजुता यांनी काकांसमोर गुडघे टेकले. सत्य उघड झाल्यावर सुनील काका स्तब्ध झाले. त्यांच्या हातातील चहाचा कप खाली पडला. त्यांच्या डोळ्यातून राग, शोक आणि आत्मग्लानी यांनी त्रिवेणी वाहू लागली. तुम्ही सगळेच माझ्यावर विश्वासघातकी आहात. काकांनी कणत शब्द उच्चारले. राहुल, मी तुला मुलासारखं वागवलं आणि तू रुजुता, तुला मी बहिणीपेक्षा जास्त म्हणलं. काकू सौमित्रा उभ्या राहिल्या. त्यांच्याही डोळ्यात पाणी होतं, पण त्या स्थिर होत्या. सुनील, आपण सगळेच चुकलो. फक्त यांनी चूक केली असं नाही. या घरातील वातावरण, तुमची आणि माझ्यातील तेढ, एकमेकांपासून लपवण्याची सवय, या सगळ्यांनी ही परिस्थिती निर्माण केली. राहुलनं डोकं वाकवलं. काका, मी तुमच्या पाया पडतो.
मला कुठलीही शिक्षा स्वीकारायची आहे, पण मी खोटं बोलून जगणार नाही. काकांनी खोल श्वास घेतला. त्यांनी राहुलला उठवलं. बघ, मला खूप राग आहे, पण रागाच्या भरात घेतलेले निर्णय चुकीचे ठरतात. मला काही दिवस हवे. रात्री सगळे झोपले, पण कोणाला डोळ्याला झोप येत नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी काकांनी राहुलला एकट्यात बोलावलं. राहुल, मी तुला एक संधी देतो. नागपूरला माझ्या मित्राची एक छोटी कंपनी आहे. तिथे शिपायाची नोकरी, पगार कमी आहे, राहण्याची सोय आहे. तू आठवड्यातून एकदा फोन करून आम्हाला अपडेट दे. कोणतीही मदत मागायची नाही. स्वतःचे पाय उभे कर. रुजुताशी कोणताही संपर्क नको. तिच्याशी बोलायचं असेल तर माझ्यामार्फत. राहुलनं ते मान्य केलं. नोकरी, शिस्त, प्रामाणिकपणा हेच त्याचं ध्येय झालं. रुजुता काकूंकडेच राहिली. तिला शिक्षण पूर्ण करायचं होतं. तिने पुणे विद्यापीठातून MA ला प्रवेश घेतला. सकाळी शाळेत शिकवणीची नोकरी, दुपारी कॉलेज, असं वेळापत्रक होतं. पहिले काही महिने खूप कठीण गेले. तिला राहुलची आठवण यायची. रात्री उशिरापर्यंत ती त्याला पत्र लिहित असे, पण पाठवत नसे. एकदा एका सरकारी शिक्षकाने तिच्याशी वाईट वर्तणूक करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने काकूंना सांगून त्यावर कारवाई करून घेतली. तिने ठरवलं, आता मी कोणावर अवलंबून नाही. स्वतःचा सन्मान स्वतः राखीन. नागपूरमध्ये राहुल एका छोट्याशा खोलीत राहत होता. शिपायाची नोकरी. सकाळी 8 ते संध्याकाळी 8. पगार अवघा 8,000 रुपये. पण राहुलची वृत्ती बदललेली होती. तो रोज सकाळी 5 वाजता उठत. व्यायाम, ध्यान आणि स्वतःचा अभ्यास, संगणक शिकायचं ठरवलं. कंपनीतल्या एका जुन्या कर्मचाऱ्याने त्याला टिफिन दिलं, तर दुसऱ्याने जुना लॅपटॉप. 6 महिन्यात त्याने मूलभूत संगणक ज्ञान मिळवलं. काकांशी रविवारी फोनवर बोलायचा. पहिले 4 महिने काका फक्त ऐकायचे, बोलत नव्हते. पण हळूहळू त्यांचा सूर बदलला. राहुल, तू मुलगी म्हणजे लाजिरवाणी अवस्था नाही आणलीस, पण तुझ्यात सुधारणा दिसते. एका रविवारी काका म्हणाले. राहुल म्हणाला, काका, मी हरलो होतो, पण आता माझी नजर सरळ झाली. 2.5 वर्षांनी राहुलने तीच कंपनी सोडली आणि छोटा व्यवसाय सुरू केला. हेल्थ सप्लिमेंटचे छोटे दुकान. प्रामाणिकपणा आणि कष्टामुळे व्यवसाय वाढू लागला. त्याच काळात रुजुताने शिक्षण पूर्ण करून शाळेत स्थायिक नोकरी मिळवली. तिने काकूंनाही मदत करायला सुरुवात केली. ती आता वेगळी होती, आत्मविश्वासू, जबाबदार आणि समंजस. या काळात रुजुताने शिक्षण पूर्ण करून शाळेत स्थायिक नोकरी मिळवली. तिने काकूंनाही मदत करायला सुरुवात केली. ती आता वेगळी होती, आत्मविश्वासू, जबाबदार आणि समंजस. एके दिवशी काकांनी रुजुताला बोलावलं. तुझी इच्छा असेल तर राहुलशी बोलून बघ, पण यावेळी सगळे एकत्र बसून निर्णय घेऊ. 3 वर्षांनी पहिल्यांदा राहुल आणि रुजुता पुण्यात एकमेकांना भेटले. भेटीतच राहुलच्या डोळ्यात पाणी आलं. रुजुता हसली, पण तिचाही गळा दाटून आला. त्या दिवशी कोणत्याही चुकीच्या हेतूशिवाय ते 3 तास बागेत बसून बोलले. त्यांनी एकमेकांचे संघर्ष ऐकले, एकमेकांना धीर दिला. संध्याकाळी राहुल म्हणाला, मी आता तुझ्याशी लग्न करू इच्छितो, पण यावेळी काका काकूंच्या पूर्ण आशीर्वादाने, आपण सगळ्यांसमोर सन्मानाने. ऋतुजाने होकार दिला. लग्न ठरलं, पण यावेळी काही अटी होत्या. पहिली, लग्न साधं, सन्मानाने, फक्त हितचिंतकाच्या उपस्थितीत. दुसरी, राहुलने काकांना लेखी कबुलीपत्र दिलं, भविष्यात कधी कुणाचाही विश्वासघात करणार नाही. तिसरं, ऋतुजानेही काकूंना सांगितलं, जी चूक झाली ती शिकवण ठेवेन, मुलांना संस्कार सांगेन. लग्नाच्या दिवशी राहुलचे वडील, आई स्वतः आले. समीरा आणि प्रियाही आल्या. समीराने राहुलला म्हटलं, मी तुझ्याबद्दल खोटं बोलले होते, माफ कर. पण तुझी चूकही होतीच, नाही का? राहुल म्हणाला, हो, पण आता मी बदललोय. प्रिया म्हणाली, मीही बदलले. मी आता अभियांत्रिकी करते. 5 वर्षांनी राहुल आणि रुजुताला एक मुलगी झाली, श्वानी. विशेष म्हणजे काकूंनीही दत्तक विधानाने एका मुलीला आपलंसं केलं.
तिचं नाव ठेवलं आशा. राहुलचे वडील म्हणाले, मी राहुलला मारून दुखावलं होतं, पण त्यानेच मला शिकवलं की क्षमा आणि प्रामाणिकपणा हे कसं जगायचं ते. काका सुनील यांनी आपल्या चुकांची कबुली देत रुजुताला भेटून सांगितलं, तुझ्याकडून खूप अन्याय झाला. माझी चूक होती. तुझ्याशी त्या नात्याने वागणं चुकीचं होतं. रुजुता म्हणाली, जिजाजी, जुनं विसरा. आता आपलं कुटुंब सुंदर आहे. संध्याकाळी 5:30चे सूर्यकिरण राहुलच्या चेहऱ्यावर पडत होते. तो मुळव्याच्या त्या 5व्या मजल्यावरच्या बाल्कनीत उभा होता. पाठीमागे काका काकूंच्या खोलीतून हळू आक्रंदनाचा आवाज येत होता. रुजुता स्वयंपाकघरात भांडी धुत होती, पण तिचे हात थरथरत होते. सत्य उघड झाल्यानंतर ही पहिली रात्र होती. कुणी बोलायचे धाडस करत नव्हते. राहुलच्या मनात विचारांचे वादळ उठले होते. तो स्वतःशीच म्हणाला, मी अजूनही तीच चूक पुन्हा पुन्हा का करतोय? प्रियाबरोबर घडलेल्या गोष्टीतून मी काही शिकलो नाही का? मग मी काकांच्या घरात येऊन रुजुताकडे आकर्षित झालो. खरं तर मला एकटेपणा जाचत होता. घरच्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही. समीराने खोटं बोललं, प्रियाने मला वेड लावलं, पण याचा अर्थ मी बरोबर होतो असं नाही. सकाळी 7 वाजता काका सुनील बाहेर पडण्याच्या तयारीत होते. त्यांनी राहुलला बोलावलं. दोघे बाल्कनीत उभे होते. काकांनी एक सिगरेट पेटवली. राहुल कधीच सिगरेट पिण्याचा नाद नव्हता. काका म्हणाले, राहुल, मी सांगतो ते ऐक. मी स्वतः चुकीच्या मार्गावर होतो. रुजुताशी माझं वागणं चुकीचं होतं, पण तू तर माझा पुतण्या आहेस. आई वडिलांच्या संस्काराचा वारसा आहेस. तरीही तू चूक केलीस. याचे कारण मला जाणून घ्यायचे आहे. राहुलने उत्तर दिलं, काका, माझ्याकडे कारणं नाहीत, फक्त बहाणे आहेत. मी एकटा पडलो होतो, घरून पळालो होतो. तुम्ही मला स्वीकारलं, पण मनातलं दुःख कुठे व्यक्त करू शकत नव्हतो. रुजुता उज्यात होती. तिला दिलासा देताना मीच विस्कटलो, पण हे समर्थन नाही. काकाने सिगरेट विटवली. राहुल, मला एक गोष्ट सांग. तुला नोकरी करायची आहे का स्वतःचा व्यवसाय? काका, काम कोणतंही असो, मी प्रामाणिकपणे करेल. आता लपवणार नाही. त्याच दिवशी काकाने ठरवलं की राहुलला थेट क्लर्कची नोकरी न देता एक छोटीशी परीक्षा द्यावी. नागपूरला एक काम आहे, शिपाई, सकाळी 8 ते रात्री 8. खूप श्रम आहेत, पगार कमी, पण तिथे 2 वर्ष काम करून वरिष्ठांचा विश्वास जिंकला तर मी मोठी संधी देईन. पण अट एकच, ऋतुजाशी संपर्क केलास तर संबंध कायमचे तुटून टाकीन. राहुल म्हणाला, मान्य. दुसऱ्याच दिवशी राहुल नागपूरला रवाना झाला. त्याच्याकडे फक्त एक बॅग, 2 जोडी कपडे, एक पुस्तक होतं. शिवाची रुद्राक्ष वाटेत बसमध्ये तो निखळलेला चेहरा घेऊन बसला होता. नागपूरमध्ये त्याला एका जुन्या लॉजमध्ये खोली मिळाली. भिंती पिवळसर, पंखा स्लो, पाण्याची टंचाई. पहिल्या रात्री तो जमिनीवर झोपला. डोक्यावर फक्त पत्र्याची छप्पर. पाऊस सुरू झाला आणि एका कोपऱ्यातून पाणी गळू लागलं. राहुलने त्या पाण्याखाली आपला चेहरा धुतला. ते तीर्थासारखं वाटलं. ज्या कंपनीत राहुलला काम मिळालं होतं ती एक छोटीशी वेअरहाऊस होतं. त्याचं नाव होतं श्रीराम ॲग्रो फ्रूट्स. काम होतं मालाची लोडिंग अनलोडिंग, बिलिंगमध्ये मदत आणि कधीकधी क्लर्कचंही काम. सुरुवातीचे दिवस अतिशय कठीण होते. सकाळी 7 वाजता पोहोचायचं, रात्री 8 नंतर परतायचं. पाय दुखायचे, पाठ दुखायची, पण राहुल हार मानत नव्हता. कंपनीत एका जुन्या कर्मचाऱ्याचं नाव होतं सुरेश महाजन. वय 55 वर्ष. तो स्टोअर इन्चार्ज होता. राहुलची मेहनत पाहून त्याने एके दिवशी विचारलं, बेटा, तू शिकलेला दिसतोस. तू इथे शिपाई म्हणून का काम करतोस? राहुलने आपली सगळी हकीकत सांगितली. खोटं न बोलता, लपाछपी न करता. सुरेश काका जसं तो त्यांना हाक मारू लागला, त्यांचं बोलणं ऐकून स्तब्ध झाले. ते म्हणाला, बेटा, चूक झाली, पण त्या चुकीपासून धडा घेतला आहेस ना, मग उद्याच नवीन सुरुवात कर. त्यांनी राहुलला संगणक शिकवायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याला इंग्रजीचे शब्दही बरोबर लिहिता येत नव्हते, पण रोज रात्री 9 ते 12 ही 3 तासांची तपश्चर्या सुरू झाली. या काळात राहुल दर रविवारी काकांना फोन करायचा. पहिल्या 2 महिन्यात काका फक्त ऐकायचे, बोलत नव्हते. 3ऱ्या महिन्यात एकदा काका म्हणाले, राहुल, रुजुता शिकत आहे, तिने नोकरी केली आहे, तुझ्याबद्दल विचारते. पण मी तिला सांगितलं की पहिल्यांदा आपण आपले पाय उभे करूया. राहुलच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने बोलणं बंद केलं, तर उत्तर देण्याआधीच काका पुढे म्हणाले, आणि समीरा आली होती. प्रियाला कॉलेजमधून ड्रॉप केलंय. त्यांच्या वर्गातल्या एका मुलाने अत्याचाराचा प्रयत्न केला.
समीरा रडत म्हणाली, मी राहुलवर खोटं बोलले, त्यामुळे तो घर सोडून गेला. आता माझ्या बहिणीवर वेळीच कशी आपत्ती आली ते मी रोखू शकले नाही. राहुल क्षणभर गप्प बसला, मग म्हणाला, काका, समीराला सांगा की मी तिला माफ केलंय आणि प्रियाला सांगा की तिने हिंमत ठेवावी. मी तिच्यासाठी प्रार्थना करतो. रुजिता पुण्यातच राहिली. तिने तिचं शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. तिला समजलं की विश्वासघात करणाऱ्यावर राग काढण्यापेक्षा स्वतःची उभारणी करणं जास्त महत्त्वाचं आहे. तिनं मुलांना शिकवण्याची कामं सुरू केली. सकाळी 7 ते 9, संध्याकाळी 4 ते 7 होम ट्युशन आणि दुपारी कॉलेज MAचे प्रवेश घेतले. पहिले काही महिने तिला राहुलची जबरदस्त आठवण यायची. रात्री ती उशिरापर्यंत जागून विचार करायची. आपली चूक होती, पण आपल्याला पुन्हा संधी मिळेल का? तिनं जनरल लिहायला सुरुवात केली. त्या जनरलचं पहिलं वाक्य होतं, माझ्या हातात माझं नशीब आहे, कोणाच्या तोंडावर नाही. एकदा कॉलेजमध्ये तिच्या वर्गात एका मुलाने तिला डेट करायला सांगितलं. त्याने तिच्या अविवाहित असल्याची माहिती कशातरीने काढली होती. रुजुता थेट तोंडावर म्हणाली, मी कोणाची मैत्रीण नाही, अनोळखी पुरुषाशी रात्री बाहेर भेटणारी. मला स्वाभिमान माहिती आहे. तो मुलगा म्हणाला, तर मग तू राहुलसोबत का भागलीस? रुजुता थोडी हसली. ते प्रेम होतं, पण प्रेमाच्या नावाखाली मी माझी प्रतिष्ठा गमावली नव्हती. ती चूक होती, पण त्याला धडा मिळाला. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही मी देणार. नागपूरमध्ये एका रविवारी राहुल कामावर होता. सुरेश काका आले आणि त्यांनी एक वेगळीच विनंती केली, राहुल, एका गरीब मुलाची फी भरायची आहे. माझ्याकडे पैसे कमी पडत आहेत. 500 रुपये देणार का? परतफेड करेन. राहुलकडे तेव्हा 1200 रुपये शिल्लक होते. त्याने अर्धे देऊ केले. सुरेश काका म्हणाले, तू एवढ्या अडचणीत आहेस तरीही देतोस? राहुल म्हणाला, दादा, एका माणसाने मला असंच बसचं तिकीट भरून दिलं होतं. त्याने 100 रुपये दिले होते. त्यापेक्षा मी काही फार कमी करतोय. आज मी जे काही शिकतोय त्यामागे एक दयाळू कंडक्टरचा वाटा आहे. मी तो सुवर्ण संधी कोणाला नाकारू शकत नाही. सुरेश काकांच्या डोळ्यात पाणी आलं. तू बदललास राहुल. मुळात तू वाईट नव्हतास, फक्त भटकत होतास. 2 वर्षाच्या टप्प्यातील मैलाचे दगड. पहिल्या वर्षाच्या शेवटी राहुलने टायपिंग शिकून घेतली. त्याला एक्सेल, ERP सॉफ्टवेअरचे मूलभूत धडे गिरवले. त्याचा पगार वाढून 12,000 झाला. त्यानंतर काकांशी बोलताना एकदा विचारलं, रुजुता कशी आहे? काका म्हणाले, ती चांगली आहे. तुलाही विचारते. एक वचन आहे ना, 2 वर्ष पूर्ण झाली की बोलूया. राहुल म्हणाला, मान्य आहे. दुसऱ्या वर्षात राहुलने एक छोट्या जीवन विमा पॉलिसी काढली. बेनिफिशियरी रुजुता. त्याने 20,000ची बचत केली. कंपनीत त्याला क्लर्कच्या पदावर बढती मिळाली. सुरेश काकांनी त्याला एक जुना लॅपटॉप दिला. थेट तुझ्या मेहनतीची परीक्षा पूर्ण. रुजुताचे यशस्वी परिवर्तन. या 2 वर्षात रुजुता बदलली होती. MA झालं, नेटची परीक्षा उत्तीर्ण, शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी मिळाली, 28,000 पगार. तिने काकूंबरोबर एक छोटा बचत गट सुरू केला. महिलांसाठी संरक्षण वर्ग सुरू लागले. एकदा तिने राहुलच्या वडिलांशी बोलून तिच्या आईची माफी मागितली. मी राहुलला तुमच्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न केला नाही, पण ते नातं तुटलं त्याचं मला खंत आहे. राहुलची आई वैशाली म्हणाली, बेटा, आम्ही कधीही राहुलचं न ऐकता त्याला दंड केला. भाग्याचं आहे की त्यातून तो चांगला निघाला. नोकरी सोडून राहुलने आपला छोटासा व्यवसाय सुरू केला. रुद्राक्ष नॅचरल हेल्थ सप्लिमेंट. प्रामाणिकपणा, दर्जा आणि काळजी यामुळे व्यवसायाला चांगली सुरुवात झाली. 3 वर्षांनी काकांनी फोन लावला, राहुल, पुण्याला ये. सगळं सोडून रुजुताला भेटायचं आहे तुला. आता संपूर्ण सत्य ठरण्याची वेळ आली. राहुल पुण्याला आला. गाडीतून उतरताना त्याच्या हातात फुलांचा गुच्छ होता. रुजुता बसस्टँडवर होती. त्याची वाट पाहत होती. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. तिने पहिल्यांदा हसून हात वाढवला. राहुल म्हणाला, नमस्कार रुजुता. नमस्कार राहुल. त्याने फुलं दिली. दोघांचे डोळे भरून आले. कोणीही स्पर्श केला नाही, कोणी भावनिक व्हायची घाई केली नाही. ती म्हणाली, तू बराच बदललास. राहुल म्हणाला, तूही. तिथेच काका उभे होते. ते पुढे आले. राहुल, 3 वर्ष तू दिलेलं वचन पाळलंस. आता रुजुताशी बोलून ठरवा काय करायचं ते. पण एक गोष्ट, यावेळी लग्न व्हायचं असेल तर आमच्या पूर्ण संमतीने, प्रेमाने आणि कोणताही मागमूस न लपवता. रात्री राहुल उशिरा रुजुता मुडव्याच्या गार्डनमध्ये भेटले, जिथे पहिल्यांदा त्यांनी बोलण्यास सुरुवात केली होती. वातावरण बदललं होतं. रात्रीच्या शांततेत फुलपाखरांचा खेळ सुरू होता.
रुजुता म्हणाली, राहुल मला सांग, तू मला प्रेम करतोस का? राहुल हसला. प्रेमाची व्याख्या बदलली माझ्यासाठी. पूर्वी मला वाटायचं प्रेम म्हणजे आकर्षण, उत्कटता, रात्रीचं चोरून भेट. पण मला प्रेम समजलं. प्रेम म्हणजे संयम, विश्वास, एकमेकांना वेळ देणं, चुकांची कबुली आणि क्षमा. हो, मी तुझ्यावर प्रेम करतो, पण आता स्वार्थी प्रेम नाही, तुझ्या इच्छेचा मान ठेवी. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.